Good morning, everybody. So, we will continue our poem today, The Middle Age. Let me admit some students as they are waiting in waiting room. Okay. So, yesterday we had seen that middle age is when, according to the poetess Kamla Das, middle age is when your children are no longer friends, but critics, stern of face and sever with their tongue. And she stated here that middle age is when your sons and daughters, your children, no longer your friends, but turns critic, but they become critics, and they made they make their faces stern and sever. They become very sever with their tongue. म्हणजे मिडल एज, आपलं जे मिडल एज असते, प्रौढावस्था असते, ती प्रौढ वय असते. प्रौढावस्थेच्या नंतरचं जे प्रौढ वय असते ते प्रौढ वय म्हणजे आपलं प्रौढ वय तेव्हा आलं असं समजून चालायचं जेव्हा तुमचे मुलं तुमचे मित्र बनून राहत नाही, तर मित्रांऐवजी ते क्रिटिक्स बनून राहतात. तेव्हा असं समजून चालायचं की तुमचं मिडल एज आलं. एवढंच नाही तर त्यांचे जे चेहरे असतात ते एकदम कठोर होतात आणि त्यांची जी जीभ असते, त्यांची जी वाणी असते ती सुद्धा एकदम कठोर होते. तेव्हा असं समजून चालायचं की आपलं मिडल एज आलं. सो लेट्स move towards our next stanza. It is the time when, like pupae, pupae means तो कोश माहित असेल तुम्हाला. त्या कोशामध्ये किडा असतो बघा. जर तुम्ही शेतामध्ये वगैरे गेले तर ते कोश असतो, एक कोश. त्या कोशामध्ये किडा तयार होतो. म्हणजे प्युपी मीन्स तो कोशवासी किडा. दे बस्ट देअर कॉकून्स. कॉकून्स म्हणजे आता रेशीम किडा असतो त्याच्यामध्ये बघा. तुमच्यापैकी काही मुलांना मुलींना माहित असेल रेशीम किडा कशामध्ये राहतो. जर माहित नसेल तर तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना विचारण्याचा प्रयत्न केला, दे विल डेफिनेटली टेल यू अबाउट कॉकून्स. अँड इमर्ज म्हणजे बाहेर पडणे किंवा उदयास येणे. इमर्ज इन हार्श म्हणजे कठोर. अडल्ट ग्लोरी म्हणजे प्रौढत्वाचा तोरा मिरवणे. अँड दे नो लॉंगर नीड यू एक्सेप्ट म्हणजे शिवाय. फॉर सर्विंग टी अँड प्रेसिंग क्लॉथ्स. See now, in the second stanza, poetess told here us that she stated about the children, how children become when they become adult, how they change their nature, how they change their behavior, their nature when they become, or when they what we can say, when they become little bit adult. Okay, so it is the time when, like pupae, they burst their cocoons and emerge in harsh adult glory. And it is the time when they become what I can say, adult. At that time, it is the time when they were child, they live with their parents, just like that pupae, जस्ट लाईक दॅट प्युपी. त्या केशवासी किड्यांसारखं त्यांचं राहते जेव्हा ते लहान असतात तेव्हा. बट दे बस्ट देअर कॉकून्स. बस्ट म्हणजे सोडून देणे. आता त्या कोकून्सच्या बाहेर निघणे. तो जो कोश असतो त्या कोशाच्या बाहेर निघणे. बस्ट देअर कॉकून्स अँड इमर्ज इन हार्श अडल्ट गोरी. परंतु मुलं जेव्हा छोटे असतात त्यांना आई वडिलांचा खूप ओढा असतो, बरोबर आहे. आणि खास करून आईशिवाय तर त्यांचं काहीच होत नाही. परंतु जसे ते थोडे मोठे होत जातात तसं मात्र दे डोंट नीड देअर मदर अल्सो. ओके, सो दे बस्ट देअर कॉकून्स. ज्या पद्धतीनं तो रेशीम किडा त्या कोशाला सोडून देतो आणि त्या कोशातून बाहेर पडतो, नंतर पुन्हा त्या कोशाकडे पळत जात नाही, त्याच पद्धतीनं हे जे मुलं असतात जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना त्यांच्या आईची फार गरज राहत नाही. अँड इमर्ज इन हार्श अडल्ट ग्लोरी, जस्ट लाईक दॅट प्युपी. Just like that pupae, when that pupae come out of that cocoons, at that time that pupae doesn't need that cocoons. In that way, the
चिल्ड्रेन ऑल्सो वेन दे बिकम अडल्ट, जसे जसे ते मोठे होतात तसे तसे जेव्हा वेन दे ऑल्सो इमर्ज इन हार्श अडल्ट ग्लोरी, ते सुद्धा त्यांना सुद्धा प्रौढत्वाचा तोरा आलेला असतो आणि ते त्यांच्या आई वडिलांना म्हणतात की आई आता मी मोठा झालो आहे, मला आता कळते, मला समजते काय करायचं आणि काय करायचं नाही असं मला समजते, असा प्रौढत्वाचा तोरा आलेला असतो. परंतु आई म्हणा किंवा वडील म्हणा यांना हे जरी आपल्यापेक्षा शिकलेले कमी असतील, बरोबर आहे, शिक्षण त्यांचं कमी जरी असेल तर दे हॅव इन देअर लाईफ व्हॉट आय कॅन से the experience, whatever experience they have, that experience is definitely much than our education. So एज्युकेशन इज डिफरंट थिंग अँड एक्सपिरियन्स इज डिफरंट थिंग. आणि तो अनुभव असतो, जरी ते शिकलेले कमी असले तरी त्यांना तो अनुभव असतो. परंतु जेव्हा जेव्हा लहान असेपर्यंत आपण आपल्या आई वडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकतो, वी हिअर व्हॉट एव्हर दे टेल अस, ओके, बट वेन वी बिकम लिटल बिट अडल्ट, वेन वी ग्रो, when we grow at that time and become adult, at that time we tell our parents, especially mother or our parents, that mother or father, I have become adult now, or I have become, means आय हॅव दॅट मॅच्युरिटी, आय हॅव बिकम मॅच्युअर्ड नाव, म्हणजे आता मला ती समज आलेली आहे, आता मी मोठं झालेला आहे, त्याच्यामुळे मला तुम्ही सांगू नका, किंवा आई वडील सांगतात आपल्याला जपून जा बाळा, असं कर बाळा, तसं कर बाळा, बरोबर आहे. परंतु तुम्ही मग म्हणजे प्रत्येकच मुलं मग उत्तर देतात की आई आता मी मोठं झालो, आता मला समजते, बाबा आता मी मोठा झालो, मी जपून जाईल, आता मला ते समजते. परंतु आई वडिलांची जी माया असते ती माया कायम असते. आता आई वडील कितीही, म्हणजे आई वडिलांना त्यांचा मुलगा मुलगी कितीही मोठे जरी झाले तरी ते त्यांच्यासाठी छोटेच असतात. कदाचित तुमचे आजी आजोबा असतील, ते आजी आजोबा तुमच्या आई वडिलांना सुद्धा इन्स्ट्रक्शन देतात, कारण की ते त्यांच्यासाठी लहानच आहेत म्हणून ते इन्स्ट्रक्शन देतात, किंवा असं कर तसं कर, त्यांचे अनुभव सांगतात त्यांना, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मग त्यांना काही समजत नाही. जर आपल्याला आई वडील सांगत असतील आणि आपल्याला आई वडील सांगतात आणि आपल्याला काही सांगत नाही असा त्याचा अर्थ होत नाही, ते त्यांच्या अनुभवातून सांगतात. परंतु कवयित्रीच्या मते ज्या पद्धतीनं तो जो किडा असतो रेशीम किडा, तो रेशीम किडा म्हणजे जोपर्यंत तो किडा छोट्या अवस्थेमध्ये असतो, त्याची ग्रोथ प्रॉपर होत नाही तोपर्यंत तो जो कोश असतो तेच त्याचं घर, त्याचं संरक्षण सगळं असते. परंतु जसा तो किडा आता बाहेर व्हायला तयार होतो, बाहेर पडायला तयार होतो, तसं मात्र तो कोशाकडे मग बिलकुल परत जात नाही किंवा ढुंकूनही पाहत नाही. त्याच पद्धतीनं जेव्हा मुलं मोठे बनतात, जेव्हा मुलं मोठे बनतात तेव्हा ते त्यांच्या आई वडिलांकडे एका वेगळ्या नजरेने पाहतात. वेगळ्या नजरेने इन द सेन्स म्हणजे ते त्यांचे मित्र बनून राहत नाही, तर ते त्यांचे टीकाकार बनून राहतात. प्रत्येक गोष्टीवर टीका करणं, आई असं नाही असं, बाबा असं नाही असं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की त्यांना असं सांगायचं असतं, नाऊ आय हॅव बिकम मॅच्युअर्ड. ओके, सो because of their adultness they have a little bit harshness in their behavior, in their nature, and they no longer need you except for serving tea and pressing clothes. And when your children become young or adult, okay, when they grow, when they become matured, at that time they no longer need you except सर्विंग टी अँड प्रेसिंग क्लॉथ्स. आता पुढे कवयित्री असे म्हणतात, कवयित्री अशी म्हणते की जेव्हा तुमचे मुलं मोठे होतात, दे बिकम अडल्ट, दे बिकम मच्युअर्ड, दे बिकम, दे ग्रो, ओके, दे बिकम यंग, ऍट दॅट टाइम दे नो लॉंगर नीड यू एक्सेप्ट ऑफ सर्विंग टी अँड प्रेसिंग क्लॉथ्स. जसे तुमचे मुलं मोठे होतात, प्रौढ बनतात, म्हणजे मॅच्युअर्ड लेवल पर्यंत पोहोचतात, परिपक्व होतात, तेव्हा मात्र तुमच्या मुलांना तुमची गरज राहत नाही. त्यांना गरज केव्हा पडते, फक्त आई मला चहा दे आणि आई माझ्या कपड्यांची प्रेस कर, बरोबर आहे. म्हणजे त्यांना जेव्हा काम पडेल फक्त तेव्हाच, काम पडेल तेव्हाच ते तुमची आठवण काढतात.
अदरवाईज ते तुमची आठवण काढत नाही. आई वडिलांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य स्वतःच्या मुलाबाळांसाठी खर्च घातलेलं असते, स्वतःच्या मुलामुलींसाठी खर्च घातलेलं असते, त्यांचं एज्युकेशन सगळं. परंतु शिक्षण झाल्यानंतर म्हणजे इव्हन जेव्हा आई वडिलांचा मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा हायर एज्युकेशन जेव्हा बाहेर पडते, तेव्हा आई वडिलांचा जीव मुठीत धरून ते स्वतःच्या मुलीला म्हणजे गुड बाय करत असतात, त्यांना पाठवत असतात. परंतु त्यांचं मन कशामध्येही लागत नसते. परंतु शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून ते स्वतःच्या मुलींना शिकायला बाहेर पाठवत असतात. परंतु जसजसे मुली मोठे होतात तसतसं त्यांना आई वडिलांची म्हणजे जी बांधिलकी असते आई वडिलांसोबत, बांधिलकी म्हणल्यापेक्षा जी अटॅचमेंट असते ती अटॅचमेंट हळूहळू कमी झालेली असते. परंतु आईची किंवा वडिलांची अटॅचमेंट मुलींपासून कधीही कमी होत नाही. ती अटॅचमेंट तेवढीच राहते. जरी मुलींना समजलं, मोठे झाले, सर्व म्हणजे एखादी सर्व्हिस मिळाली, तरीही आई वडिलांसाठी आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही नेहमीच लहान असते. कारण जरीही शिक्षण घेऊन तो मुलगा मुलगी मोठे झाले असले तरी सुद्धा आई वडिलांसाठी ते छोटेच असतात आणि म्हणून ते नेहमी म्हणजे मुलींना इन्स्ट्रक्शन्स देत असतात. परंतु इथं कवयित्री म्हणते की वेन दे बिकम अडल्ट, वेन दे बिकम यंग, वेन दे बिकम मॅच्युअर्ड, ऍट दॅट टाइम दे नो लॉंगर नीड यू, दे नो लॉंगर नीड यू एक्सेप्ट सर्विंग टी अँड प्रेसिंग क्लॉथ्स. परंतु तुमचे मुलं आणि मुली एकदा मोठे झाले तर मात्र त्यांना तुमची कशाचीही गरज नसते. त्यांना फक्त म्हणजे तुमच्याकडून चहा हवा असतो किंवा तुमच्याकडून कपडे प्रेस करून घ्यायचे असतात. सांगण्याचं तात्पर्य जेव्हा त्यांचं काम पडते तेव्हाच फक्त तुम्हाला ते म्हणजे त्यांना तुमची आठवण येते, अदरवाईज तुमची आठवण येत नाही असं कवयित्री इथं सांगतात. आय होप दॅट यू अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय टॉट यू. समजला तुम्हाला हा स्टांजा? डिड यू गेट इट? समजला का? अनम्यूट करू शकता तुम्ही. समजला का? सर मी लेट जॉईन झाले, एक वेळा सांगा ना सर. बरं. जस्ट म्यूट युअर सेल्फ. हो. Just a minute. See now, we will see the first stanza. In the first stanza, what poetess has said, this is poem Middle Age. Okay. And in that Middle Age, poetess Kamala Das here stated her experience of a mother. Okay. So in this poem, in the very first stanza, she told us that middle age is when your children are no longer friends but critics, stern of face and sever with their tongue. In this stanza, poetess said that means one should understand when the middle age is or when the middle age has come. One should understand that when your children are no longer your friends but becomes critics or what critics. म्हणजे प्रत्येक आई वडिलांनी आपलं मिडल एज आलं आहे हे केव्हा समजायचं, तर केव्हा समजायचं जेव्हा तुमचे मुलं मुली तुमचे मित्र बनून न राहता तुमचे टीकाकार बनतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या कामावर म्हणजे टीका करतात, बरोबर आहे, तुमचे मित्र बनून राहत नाहीत. आणि एवढंच नाही तर स्टर्न ऑफ फेस अँड सेवर विथ देअर टंग, म्हणजे त्यांचे चेहरे तुम्हाला पाहता क्षणीच किंवा तुम्ही काही इन्स्ट्रक्शन दिल्या त्यावेळेस त्यांचे चेहरे असे कठोर होतात. आणि दे वेर ऑल्सो बिकम सेवर विथ देअर टंग, आणि त्यांची जी वाणी असते त्यांची वाणी सुद्धा जेव्हा कठोर बनते, त्यांचे चेहरे तुम्ही काही बोलले तर कठोर बनतात, तेव्हा असं समजून चालायचं की मिडल एज, वी आर इन अवर मिडल एज, आपण आपल्या मिडल एज मध्ये आहोत असं तेव्हा समजून चालायचं. म्हणजे जेव्हा आपले मुलं मोठे होतात, बरोबर आहे, ते तुमचे मित्र न राहता ते तुमचे टीकाकार बनतात. अगोदर लहान असेपर्यंत ते एक मित्राप्रमाणे राहतात, बरोबर आहे, आई मुलगा किंवा आई मुली ह्या म्हणजे मित्रमैत्रिणी सारखे राहतात. परंतु जेव्हा मुलं मोठे होतात, मुली मोठ्या होतात आणि ते तुमचे मित्र बनून न राहता दे बिकम क्रिटिक्स, ते तुमचे
टीकाकार बनतात तेव्हा वन शुड अंडरस्टँड दॅट दे आर इन देअर मिडल एज अँड वन शुड ऑल्सो अंडरस्टँड वेन देअर फेसेस बिकम स्टर्न अँड सेवर अँड देअर टंग्स बिकम सेवर. त्यांची वाणी जेव्हा कठोर बनते, त्यांचे चेहरे जेव्हा कठोर बनतात, तेव्हा असं समजून चालायचं की वी आर इन अवर मिडल एज. आय होप दॅट यू अंडरस्टूड दिस. म्हणजे आपलं मिडल एज केव्हा आहे, तर आपलं प्रत्येक आई वडिलांनी समजून चालायला पाहिजे की आपण मिडल एज मध्ये तेव्हा आहोत जेव्हा आपले मुलं मोठे झालेले आहेत आणि मोठे झाल्यानंतर ते तुमच्यासोबत मैत्री भावनेनं राहत नाहीत किंवा मित्रत्वाचे संबंध ठेवत नाहीत, तर तुमचे टीकाकार बनतात. एवढंच नाही तर त्यांचा चेहरा कठोर झालेला असते जेव्हा तुम्ही त्यांना काहीतरी बोलता, आणि वाणी सुद्धा कठोर झालेली असते. जेव्हा वाणी आणि चेहरा कठोर होतो तेव्हा असं समजून चालायचं, आणि जेव्हा तुमचे मुलं मुली तुमच्यासोबत मैत्री भावनेने राहत नाही तेव्हा असं समजून चालायचं. जेव्हा ते टीकाकार होतात तेव्हा असं समजून चालायचं की ते आता म्हणजे ते वय म्हणजे तुमचं मिडल एज आहे. दॅट एज इज युअर मिडल एज. समजला पहिला स्टांजा? आय होप दॅट यू हॅव गॉट इट. In the second stanza, the poetess stated that it is the time when, like pupae, they burst their cocoons and emerge in harsh adult glory, and they no longer need you except for serving tea and pressing cloths. So it is the time when, like pupae, they burst their cocoons. आणि ज्या पद्धतीनं एखादा रेशीम किडा त्या कोशामधून बाहेर पडतो, आणि तो एकदा कोशामधून बाहेर पडला तर मात्र त्याला त्या कोशाची म्हणजे फार आवश्यकता नसते. त्याच पद्धतीनं जेव्हा तुमचे लहान मुलं मोठे होतात, तुमचे लहान मुलं मोठे होतात, अँड वेन दे इमर्ज इन हार्श अडल्ट ग्लोरी, म्हणजे त्या किड्याप्रमाणे जेव्हा ते लहान मुलं मोठे होतात, ते इमर्ज इन हार्श अडल्ट ग्लोरी, म्हणजे त्यांना त्यांच्या प्रौढत्वाचा तोरा आलेला असतो. त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळं समजते. आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सूचना का देतात, असं कर तसं कर आपल्याला का सांगतात, म्हणजे त्यांना प्रौढत्वाचा तोरा आलेला असतो. त्यांना असं वाटते, आणि ते म्हणून सुद्धा दाखवतात, बघा आई आता मी मोठा झालो, बाबा आता मी मोठं झालो, आता मला माझं कळते, असं म्हणून सुद्धा दाखवतात. अँड ऍट दॅट टाइम वन शुड अंडरस्टँड दॅट दे आर इन देअर middle age and they no longer need you except for serving tea and pressing cloths. आणि जेव्हा ते त्यांच्या अडल्ट ग्लोरी मध्ये आलेले असतात, ते प्रौढ झालेले असतात, ते मॅच्युअर्ड झालेले असतात, ते वाढलेले असतात, when they become grow, when they have grown up, at that time one should understand that that particular age is their middle age, is their middle age, and at that time they no longer need you except serving tea and pressing cloths. खास करून आईबद्दल, कारण कमला दास हा एक पोएटेस आहे, म्हणून आईबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की मग त्यांना आईची गरज पडत नाही. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना आईची गरज पडत नाही. नाहीतर मग शाळेतून घरी आल्याबरोबर आई कुठं आहे, आई काय करत आहे, आई आई म्हणत त्या आईकडे जातात, बरोबर आहे. परंतु जेव्हा एकदा ते मोठे झाले, त्यांना पाणी जरी लागलं तर आई एक ग्लास पाणी देते. त्यांना काही म्हणजे कशाची आवश्यकता पडो, ते सरळ म्हणतात आई माझं हे कर, आई माझं ते कर, असं ते सतत म्हणत असतात. परंतु जेव्हा ते मोठे होतात तेव्हा मात्र ते आईला विसरतात, परंतु आईचं प्रेम हे कायम त्यांच्यावर तेवढंच राहते. मग ते लहान मुलं असोत की ते प्रौढ बनवत, म्हणजे त्या आईचा मुलगा किंवा मुलगी कितीही मोठे झाले तरी आईला आईची मुलं असोत मुली असोत हे नेहमी छोटेच असतात. मग आई ते मुलं कितीही मोठे बनवून, मुलं जरी स्वतःला मोठे समजत असले तरी आई मात्र ही आई असते. आई कधीही आपल्या मुलाला मोठं समजत नाही. जर या जगामध्ये तुम्ही कोणतीही चूक केली आणि ती चूक माफ करण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर ती शक्ती म्हणजे तुमच्या आईमध्ये किंवा वडिलांमध्ये असते. आणि खास करून आईमध्ये याच्यासाठी सांगतो, आई वडिलांमध्ये ती शक्ती असते, परंतु आईचा स्वभावच लहानपण म्हणजे स्वभावच मृदू असतो, कोमल असतो, नाजूक असतो. ते आपल्या मुलाच्या मुलीच्या 100 चुका माफ करते. कोणतीही चूक तिच्या मनामध्ये आपल्या मुलाविषयी मुलीविषयी कुठलाही राग राहत नाही. चूक केली तर चुकीची जाणीव आई करून देते, मात्र आईच्या मनामध्ये ती चूक कायम तशीच राहत नाही. म्हणून
आईला आपले मुलं आणि मुली नेहमी छोटेच असतात, परंतु जसे जशी मुलं मुली वाढत जातात, जसे जसे ते मोठे बनतात, तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या आईची गरज तेव्हाच पडते, जेव्हा त्यांना एक कप चहा पाहिजे असते किंवा त्यांचे कपडे प्रेस करायचे असते. सांगण्याचं तात्पर्य फक्त चहापुरती आणि प्रेसपुरतीच गरज त्यांना पडत नाही, तर त्यांना जेव्हा एखादं काम असं वाटतं की आता हे काम आपला आई करणार, तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या आईची आठवण येते, की आई मला चहा चहा करून दे एक कप, किंवा आई तू माझे कपडे प्रेस कर. म्हणजे तेव्हाच त्यांना त्यांच्या आईची आठवण येते. परंतु आईला तिचे जे मुलं मुली असतात, तिचे मुलं मुली नेहमी छोटेच असतात आणि हे जे मुलं मुली असतात, हे मुलं मुली मात्र मोठे झाल्यासारखे वागायला सुरुवात करतात. I hope that you have understood. Okay, so thank you very much for listening me patiently.